नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय एबीपी माझा. हनी ट्रॅप हा जगभरातल्या सगळ्या गुप्तहेर यंत्रणांचा एक हुकमी एक्का असतो. आज हा विषय चर्चेला घेण्याचं कारण म्हणजे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती लीक झाल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणात ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा एक इंजिनियर आणि क्षेपणास्त्र उत्पादन टीममध्ये सहभागी असलेला निशांत अग्रवाल हा हनी ट्रॅपमध्ये फसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. पाकिस्तानचे हनी ट्रॅप ज्या पद्धतीने बरेचदा पडत असतात त्या पद्धतीने फेसबुकवरनं निशांतला सुद्धा गाठण्यात आलेलं होतं आणि त्याचं फेसबुक अकाउंट तपासलं असता पाकिस्तानच्या एका एजंट सोबत त्याचं संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात पोलिसांनी ही सगळी माहिती उघड केलेली आहे. हनी ट्रॅपची ही पहिलीच वेळ आहे का, तर असं अजिबात नाहीये. आणि भारतीय अधिकाऱ्यांवरती हनी ट्रॅप टाकणारा पाकिस्तान हा काही एकमेव देश सुद्धा नाहीये. त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की प्रशिक्षित अधिकारी हनी ट्रॅपमध्ये सापडतात कसे आणि जवानांना आता शस्त्रास्त्रांसोबत सोशल माध्यमांचं सुद्धा प्रशिक्षण द्यावं लागणार आहे की काय? पाकिस्तानी मुलीसाठी देशाची गद्दारी कशी काय केली जाऊ शकते? अनेक प्रश्न आहेत आणि त्यासाठी चर्चेच्या माध्यमातून आपण हस्तक्षेप करतोय. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भारत पाक संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई, निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड माझ्यासोबत आहेत. पुण्याहून आपल्यासोबत चर्चेत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आणि माजी रॉ अधिकारी जयंत उमराणीकर सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीलाच जाईन कॅप्टन स्मिता यांच्याकडे. कॅप्टन स्मिता, सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न पडतो की आपले जे लष्करी अधिकारी असतात किंवा सगळेच तिन्ही दलामधले लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी हे सगळेच जण प्रशिक्षित असतात. त्यांना मला वाटतं ट्रेनिंगमध्ये सुद्धा हनी ट्रॅप्स आणि अशा गोष्टींची माहिती दिलेली असते. एवढं सगळं प्रशिक्षण असताना सुद्धा हनी ट्रॅपमध्ये सापडतातच कसे? पहिली गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ट्रेनिंग हे दिलेलं असतं आणि डूज आणि डोंट्स हे सांगितले जातात, पण शेवटी म्हणजे माणूस हा चुकू शकतो आणि जे काही व्हल्नरेबिलिटीज असतात प्रत्येक व्यक्तीचे ते व्हल्नरेबिलिटीज म्हणजे ज्याला वीक लिंक्स म्हटलं जातं, त्या वीक लिंक्स शत्रू हा कायमच एक्सप्लॉइट करू शकतो. सो त्यामुळे अशा घटना घडत असतात. म्हणजे ट्रेनिंग असूनही का घडतात, तर कारण त्या काही वीक लिंक्स असतात, त्या सिच्युएशन्स असतात आणि त्या सिच्युएशन्सचा गैरवापर करून त्या एक्सप्लॉइट करून अशा घटना पुढे घडत असतात. त्यामुळे हनी ट्रॅप सारख्या केसेस काही फेल होतात, काही सक्सेसफुल होतात. शेकटकर सर, हनी ट्रॅप्स हे असे म्हणजे केवळ पाकिस्तान हा एकटा देश नाहीये. अमेरिका आहे, चीन आहे, रशियन हनी ट्रॅपची जी विक्रमादित्यच्या वेळेची जी केस उघड झालेली होती, हे मोठमोठे हनी ट्रॅप्स आहेत. आणि अशा हनी ट्रॅपमध्ये म्हणजे आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. किती गंभीर प्रश्न तुम्हाला वाटतोय की फेसबुक सारखं माध्यम हे त्याचं टूल बनत आहे? अगदी बरोबर आहे नम्रता. 21व्या शतकामध्ये कोणत्याही राष्ट्राची संरक्षण नीती, सुरक्षा नीती ह्याच्यावरती सर्वात मोठा आघात जो आहे हा सोशल मीडियाच्या माध्यमांनी, इंटरनेटच्या माध्यमांनी, फेसबुक, व्हॉट्सअप ज्या पण नवीन निघाले आहे ह्याच्या माध्यमांनी केला जातो. आता ते दिवस परत गेले की जेव्हा तुम्हाला वैयक्तिक जाऊन स्पेशल तुम्ही जा, भेटा लोकांना आणि मग माहिती द्या. सेम जॉब कॅन बी नाउ डन सिटिंग थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. तुम्हाला भेटायचीच आवश्यकता नाही आहे. यू डोंट इवन लीव द ट्रेस. बट तिथे कुणी ना कुणी ह्याचं सूत्रसंचालन करतं, केंद्रबिंदू आहे. आपण आत्ता विचारलं कॅप्टन स्मिताशी की हे ट्रेनिंग कसं करायचं. दिस इज गोइंग टू बी द बिगेस्ट चॅलेंज. आपण आता अमेरिकेमध्ये पहा, रशियावरती किती आक्षेप चाललेले आहे. आता लंडनमध्ये पहा किती मोठी घटना घडलेली आहे. आपल्याकडे पण हे चाललेलं आहे. दिस इज नॉट द फर्स्ट केस. ह्याच्या अगोदर बरेच केसेस झालेले आहे. स्पेसबद्दल झालेले आहे, इस्रोबद्दल झालेले आहे, न्यूक्लिअरबद्दल झालेले आहे, आता हा झालेला आहे. एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, आवर एनिमी इज आवर नेक्स्ट डोर एनिमी. आणि ते त्यांच्या धर्माच्या विरुद्ध सोडून आपल्याकडच्या कमतरतेचा वापर करतात येते. शेवटी हा व्यक्ती जो इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे त्यांना सापडला कुठे? देर हॅज टू बी अ लिंक. देर कॅनॉट बी एनिथिंग लाईक दॅट. त्यांनी याची वैयक्तिकता शोधली असेल, हे काम काय करतात ते, आणि दिस इज ओनली सम इन्फॉर्मेशन झालेली आहे. वी डोंट नो त्यांनी यांनी काय मागितलं असेल त्याच्यापासून. इफ यू आर नॉट सरप्राइज. देअरफॉर आवश्यकता आहे आता केंद्र शासनाला, आपल्याकडे उमराणीकर सर बसले आहे, त्यांना जास्त माहीत आहे की हे जितके पण डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, आर्म फोर्सेस, सायंटिस्ट, इस्रो, DRDO, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, ह्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना एक विशेष प्रकारचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. दे मस्ट बी मेड अवेअर the dangers of these honey trap, money trap,
laundry trap, any trap is a trap. Trap is a trap. You get trapped and you are trapped forever. You cannot come out. You just cannot come out of that. आणि ह्याकरता एक विशेष मोहीम चालवायची आवश्यकता आहे. तिसरी जो एक प्रश्न आपल्याकडे येतोय की शेवटी आपल्याकडे आता मेक इन इंडिया सुरू झालंय, भारतामध्ये करतोय आपण, अनेक देशांबरोबर करार करतोय, आता राफेलचं इतकं मत चाललेलं आहे. सो नॅचरली कोणी ना कोणी राष्ट्र याच्यामध्ये इंटरेस्ट असेल की शेवटी हे करतात काय, अमका एअरक्राफ्ट घेतात आहे, अमका मिसाईल घेतात आहे, पृथ्वी मिसाईल करतात आहे, ब्रह्मोस मिसाईल करतात आहे. ह्या मिसाईलमध्ये गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे, ह्या मिसाईलचा वापर करून आपल्या राष्ट्रामध्ये कुठे कुठे आपल्याला ध्वस्त करू शकतात ही सगळी माहिती घेतात. आणि ह्या मिसाईलचा इम्पॅक्ट कमी करायकरता आपल्याला काय करावं लागेल हे पण ते माहिती घेतात. आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये एक नवीन चॅलेंज आपल्याकडे येतात आहे. जतीन देसाई, मुद्दा हाच आहे की हे झाले अधिकारी, पण केवळ अधिकारी नाहीत. आता शेकटकर सर जसं म्हणाले की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर मधले जे काही अधिकारी आहेत, जसं आता माधुरी गुप्तांचं जे उदाहरण आहे, त्या पाकिस्तान एम्बसीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी होत्या आणि त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लावणं ही खूप गंभीर बाब आहे. आणि ही डिप्लोमसीच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे ज्या डिप्लोमसीने आपण शांतता प्रस्थापित करायचा प्रयत्न करतोय त्याच प्रोसेसमधल्या एका डिप्लोमॅटला ज्या वेळेला तुम्ही हनी ट्रॅप करता. नाही, निश्चित हनी ट्रॅप हा खूप मोठा इश्यू आहे आणि मला असं वाटतं की याला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे हनी ट्रॅप काय अचानक गेल्या काही वर्षात घडलेला नाही, तर वर्षानुवर्षापासून अशा स्वरूपात हनी ट्रॅप वेगवेगळ्या स्वरूपानं ते आपल्याला दिसतात. प्रश्न असा आहे की हनी ट्रॅप करण्याच्या दृष्टीने की सायन्स आणि टेक्नॉलॉजी याचा ज्या स्वरूपानं विकास होत असतो त्याच स्वरूपानं त्याचे स्वरूप बदलत असतात. म्हणजे आता सोशल मीडिया अलीकडचं म्हणजे काही वर्षापूर्वीचं इन्व्हेन्शन आहे आणि ऑब्विसली म्हणजे कुठलंही राष्ट्र, शत्रू राष्ट्र असतील किंवा दुसऱ्या देशामधल्या काही माहिती घेण्यासाठी त्याचा ते उपयोग करणार हे आपल्याला गृहीतच धरलं पाहिजे आणि ते करतात. आणि म्हणून मला असं वाटतं पाकिस्तानी कोणतरी मुलगी असेल किंवा पाकिस्तानी मुलगा असेल त्यांच्यासाठी देशाशी गद्दारी करणं ऍब्सोल्युटली नाही. गद्दारी पाकिस्तान असो किंवा कुठल्याही देशाची असो, गद्दारी समर्थने होऊच शकत नाही. म्हणजे तुमची जी काही सिक्रेसी जी आहे ती, तुमच्या काही सिक्रेट गोष्टी तुम्ही कोणालाही, मग तो पाकिस्तान असेल, चीन असेल, US असेल किंवा रशिया असेल, कुठलाही देश असेल, कुठल्याही देशाला ते देता कामा नये. परंतु आज जर आपण पाहिलं की जगातले सगळे देश म्हणजे भारतातल्या अनेक अशा स्वरूपात आपल्याला उदाहरण देतील की ज्यात CIAशी हातमिळवणी केली आहे किंवा KGB केली आहे किंवा इस्रायलची केली आहे अशा स्वरूपानं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा स्वरूपानं घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष काळजी अशा स्वरूपानं त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग, कारण ज्या स्वरूपानं सुताजी म्हटलं त्या स्वरूपानं माणसांच्या ज्या काही विकनेसेस असतात आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याचा कुठेतरी वापर करणं हे आजपर्यंत घडत आलंय, आताही घडतंय आणि घडू नये यासाठी आपण काय करणार त्या स्वरूपानं ट्रेनिंग आपल्याला पाहायला पाहिजे. उमराणीकर सर आहेत आपल्यासोबत. उमराणीकर सर, मेन इन युनिफॉर्म हे खूप प्रशिक्षित असतात आणि अशा प्रशिक्षित अधिकारी एखाद्या कुठच्या तरी पाकिस्तानी किंवा कुठच्या तरी अन्य देशाच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी आपल्या देशाशी एवढं मोठं कॉम्प्रोमाइज करू शकतात. काय मानसिकता आहे ही की ते कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मध्ये त्यांना नेऊन ठेवलेलं असतं? नाही, हा तर मेन इन युनिफॉर्मचा हा भाग नाहीये, कारण सायंटिस्ट मंडळ युनिफॉर्म मध्ये नसतात पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट अशी की जे सायंटिस्ट असतात त्यांना सुद्धा सर्व प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत. इनफॅक्ट मला आश्चर्य वाटतंय की याच्या पर्सनल लॅपटॉप मध्ये माहिती कशी काय सापडली. कारण पद्धत अशी असते की सायंटिफिक एस्टॅब्लिशमेंट जर असेल आणि ती जर काही गुप्त काम करत असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्या पर्सनल लॅपटॉप म्हणा किंवा पर्सनल मोबाईल म्हणा, कुठल्याही पर्सनल गोष्टीवर जी माहिती आहे त्याला ऍक्सेस त्यांना द्यायला जात नाही. ते जेव्हा एस्टॅब्लिशमेंट मध्ये आज जातात तेव्हा त्यांची पूर्णपणे चौकशी केली जाते. बाहेर जाताना पुन्हा त्यांचे सर्चेस घेतले जातात. तुम्हाला साधा पेन ड्राईव्ह सुद्धा आत घेऊन जाता येत नाही किंवा बाहेर आणता येत नाही. असं असताना याच्याकडे ही त्याच्या लॅपटॉपवर माहिती कशी काय मिळाली, फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खूप मोठा सिक्युरिटी ब्रीच आहे हा. काय शेवटी तुम्ही किती जरी लोकांना प्रशिक्षित केलं आणि किती जरी त्यांना समजावून सांगितलं, जर कोणी तुमच्या प्रोसिजरच्या विरुद्ध गेलं तर तुमच्याकडे एकच उपाय असतो, ते म्हणजे त्या माणसाला पकडणं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी असंच झालेलं आहे की सर्व प्रकारचं प्रशिक्षण असून सुद्धा किंवा सोशल मीडिया अवॉइड करावेत हे सांगून सुद्धा
आणि ऍक्च्युली ज्या तुमच्या लॅब्स असतात किंवा तुमचे एस्टॅब्लिशमेंट असतात तिथे सगळे कम्प्युटर्स लॅपटॉप हे सगळे ऑफलाईन असतात. असं असताना या माणसाला ही माहिती स्वतःच्या घरी कशी घेऊन घेता आली ही खूप मोठी बाब आहे. आणि हनी ट्रॅप म्हणायचं झालं ते खूप म्हणजे जुनं प्रकरण आहे. म्हणजे आपल्याकडे अगदी विश्वामित्र मेनकापासून आपल्याला उदाहरणं देता येतील. त्याच्यामध्ये काही विशेष नाही. जेवढे म्हणून माणसाचे विकनेसेस असतात म्हणजे वाईन, विमेन, वेल्थ तिन्ही गोष्टीचा वापर हा इंटेलिजन्स मध्ये केला जातो आणि तसेच त्या माणसाला हेरतात. कोणामध्ये तशा प्रकारची वृत्ती आहे पाहावं लागतं. दिवसेंदिवस त्यांचा मागोवा घेतला जातो. कोणाची काय प्रोपेन्सिटी आहे, कुठे काय विकनेस आहे हे पाहिलं जातं. म्हणजे एखाद्या माणसाला दारूची लत असेल तर नक्की ती दारू पुरवली जाते. 5-6 महिने काहीच करत नाहीत ते, फक्त तुमच्याशी माहिती वाढवतात, तुमची मैत्री वाढवतात आणि माहिती वगैरे काही मागत नाहीत पहिल्यांदा. आणि आपल्या लक्षात येत नाही की हा माणूस तुम्हाला जो कल्टिवेट करतोय हा कोणी तुमच्या दुश्मनाचा एजंट आहे आपल्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून या लोकांना अधूनमधून पुन्हा प्रशिक्षित करावं लागतं. पुन्हा जोपर्यंत तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही किंवा जाणीव करून देत नाही की अशा प्रकारचे प्रसंग तुमच्यावर येऊ शकतात तोपर्यंत एखाद्या माणसाला एकदा प्रशिक्षित केलं की त्याला सगळं समजलं असं नाही. त्याच्यामध्ये खूप चेक्स अँड बॅलन्स म्हणजे वारंवार हे प्रशिक्षण त्यांना देत राहावं लागतं. त्यांचं जे नॉलेज आहे, त्यांची जे काही एक स्वतःला प्रोटेक्ट करण्याची जी त्यांची एक वृत्ती आहे त्याला ब्रशअप करावं लागतं. खूप महत्वाची ही माहिती आहे. दुसरा यामधला एक महत्वाचा अँगल आहे तो म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे तर ते किती गंभीर असू शकतं, नेक्स्ट लेव्हल वॉरफेअर आहे का हे, याही विषयी आपल्याला बोलायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. हनी ट्रॅपची एक केस समोर आली होती. त्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय की एखाद्या मुलीसाठी पाकिस्तानी मुलीसाठी आपल्या देशाची गद्दारी कशी काय केली जाऊ शकते. कॅप्टन स्मिता, मुद्दा हाच आहे की म्हणजे आता उमराणीकर सर म्हणाले की प्रत्येक वेळेला ते मेन इन युनिफॉर्मच असतील असं काही नाही, ते सिव्हिलियन्स पण. आता अग्रवाल हा आहे तो एक इंजिनियर होता, तो काही कोणी संरक्षण दलाचा अधिकारी वगैरे नव्हता. तर अशा लोकांना ट्रॅप केलं जातं. मग मुळात एवढे प्रशिक्षित लोक आणि त्यांना कशाचं एवढं लालूच दाखवलं जातं जेणेकरून ते अशा गोष्टींना बळी पडतात. एक गोष्ट जसं उमराणीकर सर म्हणाले की फक्त मेन इन युनिफॉर्म नसतात. 7-8 वर्षापूर्वीची पुण्यातली एक केस आहे. तिथला एक कॉलेजचा स्टुडंट होता. सो ISIच्या एका स्त्रीच्या माध्यमातून तो तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि मग त्यामुळे तो ISIशी संबंध त्याचा डेव्हलप झाला आणि नंतर तो पाकिस्तानला वगैरे जाऊन आला. पुणे कोर्टाने त्याला शिक्षा पण सुनावली होती. सो या केसेसमध्ये म्हणजे हे लोक प्रत्येक वेळेला असं ठरवतात की अच्छा देशाची गद्दारी करायची आहे म्हणून हे करायचं, असं प्रत्येक वेळेला असेलच असं नाही. म्हणजे जर का आपण ग्रुप कॅप्टन मारवा यांची केस पाहिली तर त्याच्यामध्ये त्या स्त्रीने त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग काही चॅट्स आणि व्हिडिओज वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ती पूर्ण बॅकग्राऊंड तशी तयार केली जाते आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही हे इन्फॉर्मेशन पास करा नाहीतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाईल किंवा या गोष्टी पब्लिक केल्या जातील. अशा प्रकारचं एक ज्याला आपण म्हणतो की अशी भीती त्यांच्या मनात निर्माण केली जाते आणि मग ते द्वंद्व निर्माण होतं की मग स्वतःची इमेज की ही इन्फॉर्मेशन पास ऑन करायची आणि मग तिथे म्हणजे थोडक्यात तेच ना की गद्दारी की देश. ट्रू. सो एक्झॅक्टली कुठेतरी तिथे तयार होतो. एक्झॅक्टली. सो इथे म्हणजे स्वतःची इमेज वाचवण्यासाठी बरेचदा अशी गद्दारी केली जाते. गेल्या 1-2 वर्षापूर्वीची इस्लामाबादची एक केस आहे की ज्याच्यामध्ये 3 ऑफिशियल्स होते आणि त्यांना लक्षात आलं की त्यांना असं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची सुरुवात झालेली आहे. त्यांनी त्यांच्या सिनियर्सला ते सांगितलं आणि सिनियर्सला सांगितल्यानंतर मग त्यांना परत बोलावण्यात आलं आणि त्यांनी कुठलीही इन्फॉर्मेशन पास ऑन केली नाही. सो अशा सुद्धा केसेस असतात. सो ॲज यू सेड की देशाची गद्दारी की सेल्फ इमेज का सेल्फ इंटरेस्ट, सो याच्यामध्ये तो कॉल जो असतो किंवा ते करेज पाहिजे की देशाची गद्दारी ॲट एनी कॉस्ट इज नॉट ॲक्सेप्टेबल, हा जो स्टँड असतो तो घेणं अशा सिच्युएशनमध्ये महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक जण या ट्रॅपमध्ये अडकलेला तो घेऊ शकेलच किंवा घेतोच असं नाही. शेकटकर सर, मुद्दा हाच आहे की प्रत्येक जण तो कॉल घ्यायची ताकद त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये का नसते, त्याची सत्सद विवेक बुद्धी असते कुठे की आपला देश की स्वतःची इमेज आणि देशाची सुरक्षा, ह्याच्यामधले देशाची सुरक्षाच कोणीही सिलेक्ट करेल असं का होतं? असं आहे मॅडम की फर्स्टली हे हनी ट्रॅप ॲक्च्युली इट इज लिंक विथ दी सोशल ट्रॅप
emotional trap, money trap, and honey trap. All these traps work together. They don't work independently. मी काम केलंय, उमराडीकर साहेबांना माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. ह्या व्यक्तीला जो हा माहिती देतोय अग्रवाल, आपण देशद्रोह गद्दार वगैरे म्हणतो ते आपण म्हणतोय, त्याला हे वाटलं असेल मी सायंटिस्ट आहे, मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देतोय. ही मे नॉट इवन रिअलाइज. परंतु यांना लहानपणापासून सांगितलं पाहिजे, जेव्हा लहानपण म्हणजे वेन दे जॉईन दी फोर्सेस, एनी इन्फॉर्मेशन पास बाय यू आउटसाइड द ऑर्गनायझेशन कॅन बी मिसयूज बाय समबडी एल्स हू वॉन्ट टू मिसयूज इट. मग ते पाकिस्तानचं आहे किंवा दुसरं हनी ट्रॅप आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की दिस इज बिकम अ आर्ट ऑफ वॉरफेअर. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. मी आपल्या आयुष्यातली 3री PhD करतोय. आय एम डुईंग माय 3rd PhD अँड द थिसिस ऑफ दिस PhD इज सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन वॉर इन 21st century, द रोल ऑफ मीडिया. शेवटी ती मुलगी जी पण कोणी ती असेल पाकिस्तानची, फेसबुक, दिस बिकेम अ लिंक ऑफ मीडिया बिटवीन द टी पीपल. सो दिस इज अ वॉरफेअर बिंग लॉन्च्ड. आणि आपण म्हटलं मॅन इन युनिफॉर्म, आजकाल मॅन इन युनिफॉर्मपेक्षा दोज हू सपोर्ट द युनिफॉर्म हॅव मोर इन्फॉर्मेशन ऑफ अ स्ट्रॅटेजिक नेचर. मॅन इन युनिफॉर्म विल नो अबाउट द वॉर, हे सगळं चाललेलं आहे. बट कोणती मिसाईल आपल्याकडे येणार आहे, कोणते विमान आपल्याकडे येणार आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती वापरली जाणार आहे, त्याचा मार्गक्षेत्र किती असेल आहे, त्याची गुणवत्ता काय असेल आहे, दीज विल बी नोन टू बेसिक सायंटिस्ट ऑर टेक्नॉलॉजिस्ट हू आर वर्किंग इन दॅट फील्ड. आणि देन इट कम्स टू दी आर्म फोर्सेस. सो देअरफॉर मला असं वाटतं, म्हणजे 2 आपल्याला रिकमेंडेशन आहे. एक तर आपण हे केलं आहे की दिस रिक्वायर्स अ कंटिन्युअस टीचिंग टू द पीपल हू आर इन सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट्स, सेन्सिटिव्ह मिनिस्ट्री. सेकंडली, जेव्हा हे लोक जॉईन करतात तसं आर्म फोर्सेसमध्ये सायकोलॉजिकल टेस्ट घेतला जातो, त्या प्रकारे ह्या दीज पीपल शुड ऑल्सो बी सब्जेक्टेड टू सायकोलॉजिकल टेस्ट. आणि त्याच्यामध्ये कळून येतं लोकांना की दिस पर्सन विल नॉट बी एबल टू विथस्टँड इमोशनल स्ट्रेस. दिस पर्सन इज लाईकली टू बी ट्रॅप्ड बाय सम अदर मीन्स. अशी ही माहिती जर घेतली, बिकॉज दिस इज गोइंग टू बी वॉरफेअर नाव, लेट इट बी व्हेरी क्लिअर ऑन दॅट. नाही बरोबर, हा नवीन एक फॉर्मॅट असू शकतो वॉरफेअरचा. मात्र उमराणीकर सर, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का आपल्याला? आर्म फोर्सेसच्या बाबतीत आपण त्यांची साईक टेस्ट घेतो किंवा फिजिकल टेस्ट घेतो, ती वेगळी गोष्ट. मात्र प्रत्येक वेळेला सरकारी अधिकारी, विशेषतः एक्सटर्नल मिनिस्ट्री जी आपली आहे, परराष्ट्र मंत्रालय, त्याच्यामधले अधिकारी किंवा सचिव दर्जाचे अधिकारी, त्यांना रिक्रूट करताना अशी साईक टेस्ट घेणं आणि मग त्यांची रिक्रुटमेंट करणं प्रॅक्टिकली शक्य होईल का आपल्याला? हे नाही, ऍक्च्युली रिक्रुटमेंटच्या वेळेला टेस्ट घेतल्या जातात. आपल्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय मी मगाशी सांगितलं तो आहे की आपल्याला असं वाटतं की याला एकदा ही गोष्ट सांगितली की शेवटपर्यंत त्याच्या लक्षात राहणार. तसं होत नाही. आणि ट्रॅप खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावले जातात. म्हणजे उदाहरणार्थ, कोणीतरी रिपोर्टर म्हणून तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडनं 10-12 प्रश्न वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचारून माहिती काढायचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला असं वाटतं की अतिशय साधी सरळ माहिती तो माणूस मागतो आहे आणि म्हणून आपण ती माहिती शेअर करायला लागतो. आणि मग हळूहळू त्या माहितीमध्ये शेवटी काय, प्रत्येक माणसाला असं दाखवायचं असतं की फार शहाणा आहे, मला फार ज्ञान आहे. आणि हे जेव्हा आपण आपलं ज्ञान पाजळायला लागतो त्यावेळेला नॅचरली तुम्ही अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये फसता. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला पाकिस्तानी सुद्धा खूप म्हणजे तशी हुशार मंडळी आहेत. शेवटी पाकिस्तान आपलाच भाग होता कधीतरी. ते असं दाखवतात की मी CIA माणूस आहे आणि CIA आणि इंडिया काय आपण फार जवळचे आहोत, त्यामुळे तुम्ही ही माहिती मला दिली तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. तर कोणी म्हणतं की मी इस्रायलचा प्रतिनिधी आहे, आपण तर मित्र आहोत ना, मग तुम्हाला शेअर करायला काय हरकत आहे? मी शेअर करतो, तुम्ही शेअर करा. आणि हे अशा पद्धतीनं हळूहळू लोकांना त्याच्यामध्ये फसवलं जातं. पण हनी ट्रॅपचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, सर्वसाधारण माणसाला सहजासहजी हनी ट्रॅप करता येत नाही. म्हणून ते लोक काय करतात की आधी ह्या लोकांचं चारित्र्य कशा प्रकारचं आहे. उदाहरणार्थ मी नाव न घेता सांगतो, मी जेव्हा शेजारच्या देशामध्ये होतो त्यावेळेला आपला नेव्हल ऍडवायझर ट्रॅप झाला होता. आणि ते त्यांच्या कसं लक्षात आलं की तो जेव्हा भारतामध्ये फोन करायचा तेव्हा बऱ्याच वेळेला तो मैत्रिणींना फोन करत असे. आणि ह्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी एकदा एका खूप मोठ्या समारंभामध्ये एक लेडी मेजर ऑफिसर त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि तिथपासून या हनी ट्रॅपला सुरुवात झाली आणि शेवटी त्याला परत बोलवावं लागलं. म्हणून सांगतो की पुन्हा पुन्हा या गोष्टींना संवेदनाशील पद्धतीनं समजावून सांगणं आणि पुन्हा पुन्हा रिमाइंडर देणं हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीमध्ये
भारताच्या अणुप्रकल्पाबद्दल इतकी माहिती अवेलेबल होती की आम्हाला म्हणजे धक्का बसला की एवढी माहिती यांच्याकडे कशी काय आहे आणि ती कशी मिळवली होती. तर आपले जेवढे सायंटिस्ट जगामध्ये वेगळ्या वेगळ्या सेमिनारला जातात तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या समोर एक प्रश्नपत्रिका दिली जायची. अच्छा. आणि पुन्हा आपल्याला किती ज्ञान आहे आणि आपण किती पुढे गेलेलो आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून सायंटिस्ट हे अशा प्रकारची माहिती शेअर करायची. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीने ही माहिती समोरच्या आपल्याकडनं घेऊ शकतो. मात्र यामध्ये मुद्दा असा आहे की हनी ट्रॅप हा एक विळखा आहे आणि तो विळखा ज्यावेळेला आपल्या गळ्याशी बसतो त्यावेळेला कॉम्प्रोमाइज आपल्या देशाची सुरक्षा होत असते. त्यामुळे मला वाटतं जसं आपल्या पॅनलवरच्या बहुतेक मेंबर्सनी सांगितलेलं आहे की पुन्हा पुन्हा ट्रेनिंग देणं की पुन्हा पुन्हा या संदर्भातले धोके समजावून सांगणं. मला वाटतं उमराणीकर सर किंवा शेकटकर सर आहेत, कॅप्टन स्मिता आहे, त्यांच्यासारख्या सिनियर माणसांनी त्यांचे अनुभव शेअर करणं हे मला वाटतं त्या बाबतीत अशा अधिकाऱ्यांशी किंवा अशा सिक्युरिटीशी थेट रिलेटेड असलेल्या व्यक्तींशी जाऊन आपले अनुभव शेअर करणं काय होऊ शकतं याची एक आयडिया देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. जसं की ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. नाहीतर हनी ट्रॅपचा विळखा हा खूप वाईट पद्धतीने आपल्याला बसू शकतो. आज ब्रह्मोसच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. किती माहिती गेली आपल्याला माहिती नाही. उद्या आणखीन काहीतरी गंभीर होऊ शकेल. त्यामुळे काळजी घेणं एवढंच आपण या बाबतीत करू शकतो. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेत इथंच थांबतोय. बघत राहा एबीपी माझा.